तांदळाच्या पिठामध्ये लाल मिरची मसाला, गरम मसाला, हळद, मीठ, लागल्यास अजून मीठ घ्यायचे आणि मिक्स करायचे। छान असं मिक्स करून घ्यायचे। हे बघा, चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचे। नंतर गरम पाणी उकळी यायला ठेवायचं। पाण्याला उकळी आली की असं ओतून घ्यायचे। थोडं थोडं करून घ्यायचंय मिक्स करण्यासाठी। पुन्हा ढवळायचंय। पूर्ण पिठाला लागलं पाहिजे गरम पाणी। मिक्स करून घ्यायचं छान पद्धतीने। असं लागल्यास पुन्हा घ्यायचे, थोडं थोडं करून घ्यायचंय आणि मिक्स करायचं। छान असा गोळा तयार करायचा आहे आणि मग गरम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे असं छान पद्धतीने। बघा, असं तुम्हाला पाहिजे असल्यास शेप चांगला येण्यासाठी असं थाळीच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही करू शकता। बघा, एकदम गोल आलाय कसा छान। थाळीच्या साहाय्याने सुद्धा छान येतो असा गोल। आणि मग तेलात सोडून बघा किती छान टम्म असे फुगतात। आणि मग खाण्यासाठी